नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे कृशता. त्याला वजन सामान्य वजनपेक्षा वजन कमी असणे असे म्हटले जाते. कृशता हा लठ्ठपणासारखा सापेक्ष शब्द आहे. उंची, वय, लिंग यावरून कृशता सुद्धा लठ्ठप्रमाणेच ठरवावे लागते. आदर्श वजनापेक्षा 10% वजन कमी असेल तर त्याला कृशता असे म्हटले जाते. 20% कमी असेल तर तीव्र प्रकारची कृशता समजावी. वजन योग्य असणे ही आरोग्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. वजनामुळे व्यक्तिमत्वावर परिणाम होतो. वयाच्या 30व्या वर्षापर्यंत सामान्यतः असायला हवे त्यापेक्षा थोडे जास्त वजन असेल तर चालते. क्षयरोगासारख्या गंभीर रोगाला ते प्रतिकार करते. 30 ते 40 वयोगटामध्ये हेच वजन कायम राखण्याचा प्रयत्न करावा, कारण काही रोगाची सुरुवात याच वयात होते. नंतर मात्र हृदय आणि मूत्रपिंड यांच्यावरचा ताण कमी करण्यासाठी वजन सुद्धा कमीच असावे, वाजवीपेक्षा असू नये. कृशतेचे 2 प्रकार आहे. एक म्हणजे अशी माणसे सडपातळ आणि उत्साही असतात, भरपूर खातात, परंतु त्यांचे वजन वाढत नाही. सतत कार्यमग्न असल्यामुळे त्यांचे उष्मांक सतत खर्च होत असतात. अशा माणसांनी आपले वजन कमी आहे म्हणून काळजी करू नये. दुसऱ्या प्रकारातील माणसामध्ये उत्साह आणि ऊर्जेचा अभाव असतो. रोजचे जेवण सुद्धा ते नीट घेऊ शकत नाहीत. जड पदार्थ त्यांना पचत नाहीत. त्यांच्या शरीरामध्ये चरबी साठवून ठेवणाऱ्या मेदपेशींचा अभाव असतो. त्यामुळे त्यांचे वजन वाढत नाही, कारण त्यांचे उष्मांक वाया जातात. त्यांना ते साठवून ठेवता येत नाही. आता ही लक्षणे काय आहेत? उष्मांकाच्या अभावी येणारी कृशता गंभीर स्वरूपाची असते. विशेषतः तरुणांमध्ये ही चिंतेची बाब आहे. त्यांना लवकर थकवा येतो. रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. क्षयरोग, श्वसनसंस्थेचे रोग, न्यूमोनिया, मेंदूमध्ये रक्तस्राव, मूत्रपिंडाचा शोथ म्हणजे मूत्रपिंडाचे आजार किंवा मूत्रपिंडावर म्हणजे किडनीवर सूज असू शकते. कर्करोगात म्हणजे कॅन्सर, विषमज्वर असे रोग असण्याची शक्यता जास्त असते. गरोदरपणात कुपोषण झाले असेल तर प्रसूतीमध्ये त्रास होण्याचा संभव असतो. याची कारणे काय आहेत? कुपोषणामुळे किंवा अतिपरिश्रमामुळे कृशता असू शकते. वेळेवर न जेवणे, कमी जेवणे, उपवास करणे, व्यायामाचा अभाव ही कृशतेची लक्षणे आहेत. अन्नाचे पचन नीट न होणे, चयापचयामध्ये बिघाड, थायरॉइडची विकृती आणि अनुवंशिकता ही कृशतेची इतर कारणे आहेत. दीर्घकालीन अपचन, दीर्घकालीन हगवण, पोटामध्ये चपटे, जंत आणि यकृत विकार, मधुमेह, निद्रानाश, बद्धकोष्ठता, लैंगिक विकार यामुळे सुद्धा कृशता राहते. आता यावर उपचार काय आहेत? कृशतेवर उपचार करताना आहारावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. माझ्या संस्थेला आराम देणारे अन्य पदार्थ आहारामध्ये असायला हवेत, कारण मज्जातंतूवर ताण पडला तर स्नायू आखडतात आणि शरीराची ऊर्जा उगीच खर्च होते. आहारामध्ये सर्वच जीवनसत्वे आणि खनिजे असणे आवश्यक असले तरी त्यापैकी विटॅमिन B6, कॅल्शियम, मॅग्नेशियम अत्यंत महत्त्वाचे आहे. दूध, कॉड लिव्हर ऑइल आणि सूर्यप्रकाश यामध्ये जीवनसत्व भरपूर असते. तसेच दूध आणि दही यामध्ये कॅल्शियम असते. पालक, सलगम, मुळा, बीट यामध्ये मॅग्नेशियम असते. या भाज्या शक्यतो कच्च्या किंवा कमी शिजवलेल्या खाव्यात. जीवनसत्वाचा अभाव असेल तर भूक लागत नाही. शिवाय या जीवनसत्वाच्या अभावामुळे हायड्रोक्लोरिक आम्ल सुद्धा योग्य प्रमाणामध्ये तयार होत नाही, म्हणून खाल्लेल्या अन्नाचे पचन नीट होत नाही. कोंड्यासकट धान्याचे पीठ पदार्थ, गुळाची काकवी, सुकामेवा, सोयाबीन, अंडी, लोणी यापैकी जीवनसत्व यामध्ये भरपूर प्रमाणात असते. वनस्पतीजन्य तेलामध्ये जीवनसत्व आणि आवश्यक स्निग्ध आम्ले म्हणजे इसेन्शियल फॅटी ऍसिड असतात. त्यामुळे वजन हमखास वाढते. पुरुष व्यक्तीने दिवसातून अनेक वेळा थोडे थोडे खावे. 3 वेळा जेवण आणि 3 वेळा न्याहारी असे 6 वेळा खावे.
अन्न पदार्थामध्ये उष्मांक जास्त असतील तर तेवढ्याच प्रमाणामध्ये सुद्धा वजन वाढते. म्हणून आहारामध्ये स्निग्ध पदार्थ जास्त हवेत. रोज सरासरी 500 उष्मांक जास्त घेतले तर आठवड्याला 1 पॉउंड वजन वाढते. साखर आणि मैद्याचे पदार्थ खाऊ नयेत. रिफाइंड कार्बोहायड्रेट आणि स्निग्ध पदार्थ यामुळे वजन वाढते, परंतु आरोग्य बिघडते. आहारामध्ये अल्कली गुणधर्माचे पदार्थ असावेत. उदाहरणार्थ फळे आणि भाज्या. आहारामध्ये याचे प्रमाण 80% असावे. आम्ल गुणधर्मी पदार्थाचे प्रमाण 20% असावे. उदाहरणार्थ धान्य. चहा, कॉफी, शीतपेय, धूम्रपान करू नये. जेवताना पाणी पिऊ नये. आधी किंवा नंतर 1 तासाने पाणी प्यावे. दूध चिकित्सा. लवकर वजन वाढवण्यासाठी निसर्ग उपचारामध्ये दूध चिकित्सा सांगितलेली आहे. सुरुवातीला 3 दिवस लिंबू पाणी घेऊन उपवास करावा. लंघन काळानंतर सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत दर 2 तासांनी 1 पेलाभर दूध प्यावे. दुसऱ्या दिवशी 1-1.5 तासांनी पेलाभर दूध प्यावे. तिसऱ्या दिवशी दर तासाने दूध प्यावे. नंतर दर अर्ध्या तासानंतर दूध प्यावे. दूध आणि ताजे आणि न उकळलेले असावे किंवा थोडे गरम करून घ्यावे. शक्यतो अतिशय सावकाश किंवा स्ट्रॉने दूध प्यावे. दूध प्रक्रिया केलेली नसावी. वजन वाढवण्यासाठी अंजीर खावे. यातील साखरेचे लवकर शोषण होते. चालणे, नृत्य करणे, असणे, ध्यानधारणा, मालिश यामुळे शरीराला व्यायाम होतो. मन शांत होते. चांगली झोप लागते. सर्वांगासन, हलासन, मत्स्यासन ही योगासने लाभदायक आहेत. संतुलित आहार, व्यायाम, झोप, विश्रांती, मानसिक संतुलन आणि योगविरहित शरीर असेल तर वजन लवकर वाढते. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.